नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला प्रवास सुरू आहे आणि थोडंसं वेळेची मर्यादा पण आहे. त्यामुळं ह्या प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला ह्या ज्या महत्वाच्या राजकीय घडामोडी आहेत त्या थांबता येत नाहीत आणि थांबवणं शक्य नाही, म्हणून आपलं विश्लेषणही थांबवत नाही. म्हणूनच सगळ्यांना विनंती आहे की असं सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी आमचं जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आम्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. NDTV तुम्हाला युट्यूबला दिसेल, फेसबुकला आहे, ट्विटरला आहे, मीही सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहे. आणि आता ठरलं हे जे मी म्हटलंय, कारण दोन उमेदवार काल माणिकराव शिंदे यांना येवल्यात उमेदवारी दिली होती आणि आज राजेसाहेब देशमुख यांना परळीतनं श्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये उमेदवारी दिल्यानंतर शरद पवार यांनी दोन्ही महत्वाच्या ओबीसी नेत्यांच्या विरोधामध्ये मराठा उमेदवार दिलेले आहेत हे स्पष्ट होतं. आणि कुणाची इच्छा असो किंवा नसो, हे सरळ सरळ जातीचं विभाजन असणार आहे. दोन्ही बाजूनं ते जातीचं विभाजन केलं जाईल. मला आठवतं की जेव्हा येवल्यामध्ये श्री शरद पवार यांची पक्षफुटीनंतर, पण इंटरेस्टिंग आहे की जेव्हा शरद पवार यांनी आपला दौरा घोषित केला होता तेव्हा ते खरं तर दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात जाणार होते. आणि हा प्रश्न छगन भुजबळ यांनी नंतर उपस्थित पण केला होता की अचानकच दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगावातली सभा रद्द करून श्री शरद पवार हे येवल्यात गेले. ती सभा मी अटेंड केली. तो संपूर्ण दिवस मी शरद पवार यांच्याबरोबर होतो. त्या दिवशी शरद पवार, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड या मंडळींची भाषणं झाली आणि येवल्यातल्या त्या सभेमध्ये शरद पवार यांच्या बाजूनं घोषणाबाजी करणाऱ्यांची संख्या मोठी होती. हा तोच मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघामध्ये 2004 साली जेव्हा छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवली तेव्हा आत्ताचे त्यांच्या विरोधातले माणिकराव शिंदे, जे मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे पण संचालक आहेत, बाजार समिती त्यांच्याकडे होती, त्यांनी आग्रहाने भुजबळांना तिथं आणलं होतं. 5 वर्षामध्ये भुजबळांच्या विरोधात ते गेले आणि 2009ची निवडणूक हे त्यांनी भुजबळांच्या विरोधात लढली. ते माजी आमदाराचे चिरंजीव आहेत. तर अशा माणिकराव शिंदे यांच्या घरी त्या दिवशी शरद पवार गेले होते, जेव्हा तिथला मार्केट यार्डमधला कार्यक्रम संपला. आणि तिथल्या प्रश्नावरती बोलताना वेगवेगळ्या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु छगन भुजबळ हे जर आपल्या भागाचा विकास करण्यासाठी श्री अजित पवार यांच्याबरोबर गेले असतील तर त्यांनी आजवर काय केलं असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला होता. तिथे ते काही जातीच्या मुद्द्यावरती बोलले नव्हते. पण त्या मतदारसंघाची रचना जर आपण बघितली तर तिथं सरळ सरळ जातीयवाद होऊ शकतो. तिथे मराठा समाजाचं आणि माळी समाजाचं प्राबल्य आहे. आणि अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये मराठा समाजाचे उमेदवार देता तेव्हा जातीय गणितं डोळ्यासमोर नसतात असं म्हणण्याचं कुणी धाडस करणार नाही. आणि हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचं वास्तव आहे. दोन्ही बाजू, म्हणजे हिंदुत्ववादी विचार असेल किंवा शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी असेल, प्रत्येक वेळेला उमेदवार देताना ते जातीपातीच्याच निकषावरती दिले जातात. भारतीय जनता पार्टीचा फोकस ओबीसीवरती आणि ज्यांना आपण मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून ओळखतो, परंतु ज्यांच्या पक्षामध्ये इतर जाती धर्माचे लोक हे वेगवेगळी सत्तास्थानं उपभोगताना दिसले असे श्री शरद पवार हेही उमेदवार देताना वेगवेगळ्या गणितांची मांडणी करत असतात, हे स्पष्टपणे दिसतंय. तीच गोष्ट परळीमध्ये राजेसाहेब देशमुख, जे मूळचे अंबाजोगाई तालुक्यातल्या एका गावचे रहिवासी आहेत, खानदानी मराठा आहेत, अनेक पाहुणे रावळे त्यांच्या या मतदारसंघात आहेत. 3.5 लाख मतदारसंख्या असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे. त्या खालोखाल वंजारा समाज आहे आणि मग ओबीसी समाजाचा घटक वर्ग आहे. आणि इथे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधातलं, म्हणजे मुंडे कुटुंबियांच्या विरोधातलं अगदी ओबीसी समाजामध्ये सुद्धा 60-70 हजाराचं मतदान आहे. या सगळ्यांची गोळाबेरीज करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या 2 मातब्बर ओबीसी नेत्यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांनी थेट मराठा उमेदवार दिलेत. खरं तर शरद पवार यांनी 1998 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून परळीमध्ये त्यांनी दिलेले उमेदवार 2 वेळेला तर स्वतः धनंजय मुंडेच उमेदवार होते. 2014ला ते पडले, 2019ला ते विजयी झाले. त्याच्या आधी मला वाटतं टीपी मुंडे आणि तत्सम मंडळींना त्यांनी उमेदवारी दिली होती. त्या कुठेही तुम्हाला मराठा समाजाचा उमेदवार परळीमध्ये दिलाय राष्ट्रवादी. लोकसभेला मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधामध्ये सातत्यानं मराठा समाजाचे उमेदवार दिले गेलेत. अगदी त्यांचे जुने
सहकारी जयसिंगराव गायकवाड यांनी सुद्धा शरद पवारांकडनं निवडणूक लढली होती आणि तेव्हा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये सरळ सरळ जातीयवाद झाला होता. आणि अशीच गोष्ट आत्ता येवल्यामध्ये पण बघायला मिळणार आहे. हे दिसतं असं आहे की आपल्या प्रतिस्पर्धी गटातल्या मतदारसंघामध्ये आपल्याला मानणारा मतदार अधिक मराठा समाजाचे उमेदवार मतदार असा दृष्टिकोन ठेवून ही सगळी मांडणी केलेली आहे. अर्थात मनोज जरांगे पाटील हाही एक महत्वाचा फॅक्टर आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी पण परळी विधानसभा मतदारसंघामध्ये काही जणांना तुम्ही उमेदवारी भरा असं सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं उमेदवारी भरणाऱ्यांची संख्या ही इतकी जास्त आहे की माझी माहिती अशी आहे की काही मतदारसंघामध्ये, उदाहरण धाराशिव मतदारसंघामध्ये 100 लोकांनी उमेदवारी अर्ज दिले. आता यातल्या कोणाची निवड करायची हा खरा प्रश्न आहे. पण मनोज जरांगे पाटील हाही एक महत्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये असणार आहे. आणि सगळ्यांचे डोळे, विशेषतः महायुतीच्या उमेदवाराचे डोळे हे इकडेच लागलेले असतील की जेव्हा की अशा उमेदवाराला पाडण्यासाठी शरद पवार यांनी जाणीवपूर्वक मराठा नेत्यांची निवड केलेली आहे. तुमच्या डोळ्यासमोर असे मतदारसंघ आणून बघा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते गणित कदाचित 22 वर्ष असतं. तिथे उत्तम जानकरांना संधी दिली जाते, तिथे करमाळ्यातनं धनगर समाजाच्या नेत्याला संधी दिली जाते. अशी काही नावं येतात की ज्या नावामुळं ओबीसी समाज सुद्धा आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असं दिसतं. पण दुसरीकडे या दोन मातब्बर नेत्याच्या विरोधामध्ये मराठा समाज उमेदवार देऊन एक प्रकारे शरद पवार यांनी योग्य तो मेसेज जो त्यांना अनुकूल आहे तसा मेसेज दिलेला आहे. आणि तो सरळ सरळ मराठा समाजाच्या मतदारासाठी आहे. कारण तुम्ही गृहीत धरून चाला की आता परळी आणि येवल्यातली जी निवडणूक आहे ती विकास कामं, तत्सम गोष्टी ह्यापेक्षा जात, त्या जातीतले पॉकेट्स आपल्या माणसाला निवडून आणायचं आहे ही भावना आणि त्यासाठीचे प्रयत्न असं सगळं तुम्हाला बघायला मिळेल. अगदी पंकजा मुंडे यांचा जो पराभव झालाय बीडमध्ये त्याच्यामागे कुणी काही जरी म्हटलं तरी सरळ सरळ जातीयवाद होता आणि त्या जातीयवादातनंच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. अर्थात काही असे 3-4 महत्वाचे मुद्दे होते, जसं नरेंद्र मोदी यांनी मुसलमानांच्या विरोधामध्ये जे काही वेगवेगळे कायदे आणले आणि ज्या कृती केल्या त्याचा मुस्लिम बांधवांमध्ये असलेला राग, बौद्ध समुदायाला वाटलं की हे सरकार, ज्याच्या सरकारमधले माजी मंत्री, आजी मंत्री, खासदार हे 400 पारचा नारा देऊन संविधान बचाव, संविधान बदलू अशी भाषा करत होते, त्यामुळे बौद्ध नाराज. आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांनी मराठा आंदोलकावरती लाठी हल्ला केला अशी भावना असल्यामुळं मराठा मतदार नाराज. असं सगळं कॉम्बिनेशन होतं. अधिक जातीयवाद अशा सगळ्या अँगलनी, म्हणजे इकडच्या मंडळींनी आपल्या जातीच्या माणसासाठी मतदान केलं आणि इकडच्या मंडळींनी आपल्या जातीच्या माणसासाठी मतदान केलं. आणि हे आंबेगावमध्ये आमचा जो ग्राउंड झिरो रिपोर्ट आहे त्याच्यातनं एका समाजाच्या मंडळींनी सांगितलं पण की आपला माणूस होता आणि त्यांनी म्हणून आम्ही आपल्या माणसाला मतदान केलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि या वस्तुस्थितीमध्ये जातीय पोलरायझेशन घडवून आणून आपले उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न म्हणून सरळ सरळ येवल्यामध्ये मराठा आणि परळीमध्ये पण मराठा उमेदवार दिलेला आहे. आता राजेसाहेब देशमुख जे स्वतःच खानदानी मराठा आहे तर त्यांचं संख्याबळ हे इतकं मोठं असणार आहे की या मतदारसंघामध्ये पाहुणे रावळे, मग पाहुणे रावळ्यांच्याकडनं दिलेले मेसेज, त्या मेसेजच्या माध्यमातून साधला गेलेला संपर्क, किंवा मराठा समाज हा गावगाडा चालवणारा समाज असल्यामुळं त्या समाजाचे असलेले इतर समाजाबरोबरचे संबंध या सगळ्यांचा उपयोग करून घेतला जाईल आणि परळीची निवडणूक ही धनंजय मुंडे यांच्यासाठी अवघड, कठीण केली जाईल. तोच प्रकार येवल्यामध्ये पण आहे. येवल्यामध्ये तर ऑलरेडी छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे नाराजी आहे असं चित्र तयार झालेलं आहे. त्या नाराजीबरोबर त्यांच्याच कुटुंबातल्या सदस्यांनी आता आपल्याच पक्षाच्या विरोधात जाऊन, म्हणजे ते ठीक आहे, ते म्हणाले की डीएनए हा सगळ्या पुतण्यांचा एक सारखाच असतो, पण आमच्या स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांना न विचारता काही समीर भुजबळ कुठली कृती करतील अशी स्थिती नाहीये. सो अशा वेळेला समीर भुजबळ यांनी नांदगावमधून निवडणूक लढायची केलेली घोषणा, तिथे नांदगावमध्ये सुहास कांदेंच्या विरोधात भरलेला उमेदवारी अर्ज आणि मग सुहास कांदेंनी त्याला प्रतिवाद म्हणून येवल्यातनं उमेदवारी अर्ज किंवा आपला आपण तक्रारी करू अशी घेतलेली भूमिका, अशा पार्श्वभूमीवरती शिंदेची उमेदवारी घोषित झालेली आहे आणि म्हणून तिथे सरळ सरळ जातीवाद होणार आहे. आणि त्याच कारणासाठी या दोनही विधानसभा मतदारसंघावरती आपलं पूर्ण लक्ष असणार आहे. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राजकारणात जात हा घटक यावेळेला इतका संवेदनशील, ऍक्टिव्ह झालेला आहे की ह्या सगळ्यांच्या गोळाबिरीज करून प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची निवड करतोय आणि माध्यमामध्ये
अमक्या पक्षानं किती मराठा उमेदवार दिले, तमक्या पक्षानं किती ओबीसी उमेदवार दिले, याचं सविस्तर विश्लेषण होतं आहे आणि मला त्यात अजिबात वावगं वाटत नाही. त्याचं कारण आहे की ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये कथित पुरोगामी महाराष्ट्र हा जातीपातीवर आधारितच मतदान करणार असल्यामुळं असं विश्लेषण होणं साहजिक आहे. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा होईल ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाती जातीतल्या विभाजनानंतर घडलेल्या चमत्काराची. थांबूया आपण इथे. मी पुन्हा एकदा सांगतो की आमचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण तुम्हाला त्यामुळं तातडीनं नोटिफिकेशन्स मिळतील. आणि त्याबरोबरच माझा हा प्रयत्न आहे की आमचा कितीही प्रवास सुरू असला, कितीही वैयक्तिक अडचणी असल्या तरी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आणि त्या निवडणुकीनंतरचे जे निकाल आहेत त्याचे प्रत्येक छोटे मोठे तपशील तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळायला हवेत, ऐकायला मिळायला हवेत. आणि मला आनंद होतो की तुमच्याबरोबर हे विश्लेषण हे मीही समजून घेऊ शकतो. सो थांबूया आपण इथे. धन्यवाद.